नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 11 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतो की अर्जुन आणि सँडी हे फोनवर बोलत असतात. अर्जुन विचारत असतो की तुझ्या हाताला काही लागलं का? तर सँडी म्हणतो भरपूर मसाला लागलाय सर माझ्या हाताला. आणि बघा सँडी पुढे म्हणतो की मी प्रियाच्या 4-5 जुन्या बॉयफ्रेंडशी सुद्धा बोललो. ते सगळ्यांनी ना मला एकच सांगितले की त्या सगळ्यांकडून ना तिने पैसे घेतले, त्यांना लुबाडलं, त्यांना फसवलं आणि या सगळ्याचे पुरावे जे आहेत तर मी गोळा केलेत सर, असं सँडी सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की मला माहीत होतं की प्रिया फार काही बरी मुलगी नाही आहे, पण आता ना तिच्या आणि झालं आहे असं ना की आत्तापर्यंत तिच्यामुळे बऱ्याच मुलांना ना रस्त्यावर यावं लागलं आहे म्हणून. सायली म्हणते पण या गोष्टीचा आपल्याला फायदाच करून घेऊयात ना, ते सगळेजण साक्ष द्यायला तयार होतील ना. तर सँडी म्हणतो हो नक्कीच ते साक्ष द्यायला तयार होतील, पण त्या अगोदर मला ना 2-3 जणांना भेटायचं आहे, कारण मला खात्री आहे की त्यांच्याकडे ना नक्कीच काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सापडेल मला. आणि सँडी म्हणतो की हां आणि नंतर मग आपण भेटूयात, मग मी ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एकत्रच देतो. अर्जुन म्हणतो वाव फॅन्टॅस्टिक म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की खूप छान काम करतोय असं तू. सँडी म्हणतो सर यात तर सगळ्यामध्ये ना माझासुद्धा स्वार्थ आहे सर. प्रियाने ना मला पूर्णपणे बरबाद करून टाकलं होतं, पण मी वेळीच सावरलो आणि आता एक चांगली नोकरी करतोय. आणि आता ना तिच्यामुळे पण बऱ्याच लोकांची ना वाट लागली, पण माझी नाही. मित्र आता छान नोकरी करतो असं सँडी म्हणतो. आणि सर तिला ना या प्रियाला या सगळ्याच्या बदल्यात ना चांगली शिक्षा झालीच पाहिजे, तिला अजिबात सोडू नका. साली म्हणत असते तू अजिबात काळजी करूच नकोस, प्रियाच्या प्रत्येक पापाचा हिशोब केल्याशिवाय आपण ना गप्प बसायचं नाही. सँडी म्हणतो आणि हो सर तुम्ही दोघांनी या सगळ्यात मला सामील करून घेतलं हे बघून मला खरंच खूप बरं वाटते हो सर. आणि पुढे सँडी म्हणतो की प्रियाला शिक्षा देण्यामध्ये माझं थोडं जरी कॉन्ट्रीब्युशन असेल ना तर मला ना खरंच खूप चांगलंच वाटेल असं सँडी म्हणत असतो. आणि म्हणतो की थँक्यू सो मच अर्जुन सर आणि सायली मॅडम, लवकरच आपण भेटूया असं म्हणतो. आणि आता सँडी फोन ठेवतो. आता बघा आपल्याला लगेच दाखवलं पुढचा सीन, तो म्हणजे अश्विन आणि प्रियाचा. आता ही प्रिया एकतर रात्री उशीर आलेली असते आणि अंधारात असं बेशुद्ध उडवत असते. आता अश्विन उठतो आणि अश्विन काय करतो की लाईट लावतो, तर आणि पाहतो तर प्रिया खूप घाबरलेली असते. म्हणजे अश्विनला कळत असतं तिच्या चेहऱ्यावरून. अश्विन म्हणतो काय गं काय झालं तन्वी, तू इतकी टेन्स का दिसतेस, तुझी ती मैत्रीण तिला बरं नव्हतं तर ती ठीक आहे का आता? तर प्रिया पटकन बोलून जाते हो सानिका बरी आहे आता म्हणून. अश्विनला कळतच नाही. अश्विन विचार करतो आणि म्हणतो की सानिका अगं पण तू तर सारिका म्हणाली होतीस ना, मग ही सानिका कोण आहे, काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं नेमकं? तर प्रियाच्या लक्षात येतं की आपण चुकून बोलून गेलो. तर प्रिया म्हणते अरे सारिका मी सारिकाच बोलली ना आता, नाही म्हणाले का? बरं ठीक आहे, पण सारिका बरी आहे आता. हां काय पण काळजी वाटायची ती वाटतेच ना रे. पण अश्विन म्हणतो ती नक्की ठीक आहे ना? नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती काळजीपेक्षा भीती जास्त दिसते ना म्हणून म्हटलं. आता प्रिया ना बघा खरंच घाबरलेली असते ना, कारण अर्जुन सायलीने तिला दमच तसा दिलेला असतो. प्रिया म्हणते अश्विन अरे तुला माझ्या चेहऱ्यावरती भीती दिसते, अरे मी काही चूक केली का घाबरायला असं म्हणते. आणि पुढे म्हणते की अरे कर नाही त्याला डर कशाला. अश्विन म्हणते एक मिनिट प्रिया, अगं तू कुठल्या झोनमध्ये जातीस प्रिया? अगं मी विचारतोय काय, तू काहीतरी चुकीचं केले असं मी काही म्हणालोच नाही आहे ना, तू काय बोलतेस हे सगळं? आणि अश्विन पुढे म्हणतो आणि तुझ्या त्या मैत्रिणीला जिला मी ओळखतसुद्धा नाही आहे तर एक डॉक्टर म्हणून मी फक्त तिची चौकशी करतोय, तर तू काय एवढी घाबरतेस? तर प्रिया म्हणते घाबरत नाही आहे मी अश्विन, मी कुठं घाबरते, मी घाबरत नाही आहे, मी पॅनिक होत नाही आहे, मला काहीच होत नाही रे म्हणूनच पडायला लागते. आणि म्हणते मी ओके एकदम. अश्विन म्हणतो ओके ठीक आहे, तू शांत हो आणि बस बरं इथं बस असं ती बसवतो. आणि आता प्रिया म्हणते अरे मनातल्या मनात म्हणते मी अश्विनसमोर काही मूर्खासारखं बडबडते का? अशाने ना याला नसलेला संशय उडवून घेईन मी, या भीतीमुळे ना आणखीन चुका नको व्हायला मला. अश्विन म्हणतो की आता मला सांग नेमकं काय झालं प्रिया? आता तन्वी आता हे प्रिया म्हणते की अश्विन अरे काय झालं ना की त्या सारिकामुळे ना मी दिवसभर माझी खूप धावपळ झाली रे, आणि ते म्हणून ना थोडंसं मला दमाल झाला आणि चिडचिड झाली रे, बाकी काही नाही, खूप नॉर्मल आहे, बाकी काहीच झालं नाही. अश्विन म्हणतो हो पण बाकी? तर प्रिया त्याला पूर्ण बोलूच देत नाही. ती काय म्हणते मी काय करते पटकन मी फ्रेश होते आणि मग झोपते असं म्हणून जाते, कपाटातला टॉवेल घेते आणि आता बाथरूममध्ये जायला लागते. अश्विन म्हणत असतो तन्वी, तर तन्वी त्याच्याकडे लक्षच देत नाही, इग्नोर करते आणि बाथरूममध्ये निघून जाते. आता इकडे अश्विन म्हणतो तन्वी अशी का वागते, खरंच हिच्या मैत्रिणीचा आजारपण आहे की काही वेगळं आहे म्हणून अश्विन विचार करायला लागतो. आता पुन्हा आपण पाहतोय की अर्जुन आणि सायलीचा सीन. अर्जुन म्हणत असतो आता आपलं सँडीशी बोलणं झालं, आता तुला हा तर पुरावा स्ट्रॉंग वाटतोय का नाही? सायली म्हणते नाही मला अजूनही हा पुरावा मजबूत वाटतच नाही आहे. अर्जुन म्हणतो तुझा सँडीवर विश्वास नाही आहे का? सायली म्हणते तो विश्वासच नाही आहे. अर्जुन म्हणतो मग काय प्रॉब्लेम आहे तुला? तर सायली म्हणते
म्हणते अहो मुळात ही सगळी प्रकरणं जी आहेत ना तर ती सगळी तिच्या भूतकाळातली आहेत, तिच्या लग्नाच्या अगोदरची आहेत, आताचं काहीच नाही आहे. त्यामुळे ती अश्विन भाऊजींना हे सगळं सांगून सहज गुंडळू शकते की मला माझ्या भूतकाळातल्या शिक्षांची शिक्षा आत्ता देऊ नकोस, माझं आता फक्त तुझ्या प्रेम आहे वगैरे असं ती बोलून गुंडळू शकते ना. अर्जुन म्हणतो हे बघ बायको, लग्नाआधीचा बायकोचा एखादा गुन्हा किंवा एखादा बॉयफ्रेंड असेल ना तर तो नवरा एखादाच माफ करू शकतो, पण जर का 7-8 बॉयफ्रेंड आले ना तर कोणता नवऱ्याला चालणार आहे अगं हे. तर सायली म्हणते अहो आपल्या बायकोवर अगदी मनापासून वेड्यासारखं प्रेम करणार एखाद्या नवऱ्याला चालूही शकतं ना, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते आणि आपल्याला तर माहिती आहे की अश्विन भाऊजी तिच्यावरती किती प्रेम करतात ते. मग आणि पुढे सायली म्हणते प्रिया त्यांची सहसमजूत काढू शकते, आपण सगळ्यांना प्रियापासून तोडू शकतो, पण नेमके अश्विन भाऊजीच तिच्याशी जोडले राहतील आणि मला तेच तर व्हायला नको आहे, असं सायली म्हणत असते. अर्जुनला आता हे पटतं. अर्जुन म्हणतो यू आर राईट, आपण यातून ना नक्कीच काहीतरी मार्ग काढूयात. आता अश्विनी असं म्हणतो कुठला. सायली म्हणते प्रियाचं जर का आत्ताच एखादं प्रकरण अश्विन भाऊजींच्या समोर आलं तर. अर्जुन म्हणतो पण कसं शक्य आहे अगं, प्रिया खूप स्मार्ट मुलगी आहे, तिला आता सुभेदार आणि किल्लेदार यांचा फक्त पैसा दिसतोय, ती बाहेर अफेअर का करेल ना. आता सायली म्हणते हे बघा सुभेदार आणि किल्लेदार यांच्यापेक्षा जर का श्रीमंत मुलगा तिच्यासमोर आला ना तर ती त्याला सहज स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवू शकते. अर्जुन म्हणतो म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा प्रिया असं काहीतरी करू शकते. आता सायली म्हणते अहो जर का तिला गडगंज पैसा समोर दिसला ना तर ती अगदी हे सहज करू शकते, आणि मग तिचं हे वागणं जर का अश्विन भाऊजींच्या समोर आलं ना तर मात्र त्यांचा त्यांच्या बायकोवर असलेला विश्वास कायमचा उडेल, असं अश्विन म्हणतो, असं सायली म्हणते. आणि मग अश्विन भाऊजींचा कायमचा विश्वास उडेल. आणि सायली म्हणते आता खूप पैसे पुरवू शकणारा मुलगा म्हणजेच असा एखादा तिला बॉयफ्रेंड तिच्यासमोर आणायला असावा. अर्जुन म्हणतो म्हणजे तू म्हणतेस असा एखादा श्रीमंत मुलगा प्रियासमोर आणायचा आणि असं बघायचं की प्रिया त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. सायली म्हणते हो अर्थातच, अहो प्रियाला श्रीमंतीच्या मोहात पाडणं खूप सोपं आहे हो. हे बघा कसं आहे ना की आता तिला प्रियाला पैशाची खूप गरज आहे आणि तिला पैसे पुरवणारी सगळी माणसं आता जेलमध्ये आहेत, तिच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे, आणि अश्विन भाऊजी तिला खर्चापुरती थोडीशी रक्कम देत आहेतच ना. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का तिच्यासमोर सोपा पैसा आला ना तर ती त्या माणसाला स्वतःच्या प्रेमात नक्कीच पडेल, असं सायली सांगत असते. आणि अर्जुनला हे पटत असतं. हा सायली म्हणते हे बघा त्याच्याशी प्रेमाचं नाटक करायला सुद्धा कमी पडणार नाही आहे ती. अर्जुन म्हणतो तुझं बोलणं पटतंय मला, आपल्याला जर काही नाटक करायचं असेल ना तर प्रियासमोर येऊ शकणारा एखादा श्रीमंत आणि एकदम सक्सेसफुल बिझनेसमॅन असा एक माणूस मला माहिती आहे, असं अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते कोण आहे तो माणूस. तर अर्जुन म्हणतो मी आधी बोलतो तिच्याशी आणि मग मी तुला सांगतो म्हणून. आणि अर्जुन त्या व्यक्तीला फोन लावतो आणि बोलायला लागतो. आणि बघा अर्जुन सायलीने एक भन्नाट प्लॅन केलेला आहे आणि तो सक्सेसफुल पण होतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता आपण पाहतोय पुढचं सीन. इथे प्रिया सदाशिवच्या शेजाऱ्यांना फोन करते आणि म्हणते म्हणजे त्यांचं अजून टेलरिंगचं दुकान बंद आहे आणि घराला पण कुलूप आहे. ठीक आहे तुम्हाला जर का सदाशिव आणि किंवा मैनावती येता जाताना कुठे दिसले ना तर मला लगेच कळवा. आणि म्हणते की हो तेच तर, किती दिवस झाले ना मी त्यांना शोधते पण त्यांचा काही पत्ताच नाही, म्हणून मी तुम्हाला कळवलं ना, असं प्रिया म्हणते. आणि आता ठीक आहे ओके थँक्यू असं म्हणून फोन ठेवते. आणि बघा हा फोन त्यांनी या सदा महिन्याच्या शेजाऱ्यांना केलेला असतो. आता फोन ठेवल्यानंतर म्हणते हे दोघंजण कुठे गेले ते त्यांचे 4 कार्ट्यांना आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा माहिती नाही, नक्की कुठे गायब झाले असतील हे दोघेजण, असं ही प्रिया म्हणत असते. आणि आता बघा आता ती काय करते की त्या मुलाला फोन लावते, म्हणजे जे ते शांता राहत असते ना तर ते शांताच्या घराजवळ एक मुलगा राहत असतो आणि तो त्याला हिने शांतावरती पाळत ठेवायला सांगितले असते. तो मुलगा म्हणतो हा बोला मॅडम बऱ्याच दिवसांनी माझी आठवण काढली. प्रिया म्हणते ही शांता तुला परत घरी येताना दिसली का. तो मुलगा म्हणतो नाही अजून तर नाही, पण पण मी मध्ये लक्ष ठेवू नये. प्रिया म्हणते अरे मध्ये लक्ष ठेवून कसं चालेल, अरे पूर्ण वेळ तिच्यावरती लक्ष ठेव आणि ती जर का आली ना तर मला लगेच कळव. आता तो मुलगा म्हणतो ठीक आहे तुम्ही पैसे पाठवत राहा, मी नजर ठेवत राहीन म्हणून. प्रिया म्हणते की हो ठीक आहे पाठवते, पैसे पाठवते, असं होऊन फोन ठेवून टाकते. आता बघा फोन ठेवल्यानंतर तिला येतं टेन्शन ना, एवढे पैसे कुठून आणायचे. प्रिया म्हणते परत पैशासाठी ना काहीतरी जुगाड करायलाच हवा, असं म्हणून प्रिया आता कपाटातली पर्स घेते आणि आता तिथून निघून जाते. इकडे हॉलमध्ये कल्पनाताई म्हणत असतात अर्जुन सायलींना तुमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती ट्रक चालवणारी मुलं कोण होती काही कळलं का गं. तर प्रतापराव म्हणतात अगं कळलंच असेल ना अर्जुन, मला सांग पोलिसांकडून तुला काही अपडेट्स मिळाल्या का रे. आता अर्जुन सायली एकमेकाकडेच बघत असतात. अर्जुन म्हणतो नाही अजून काही अपडेट आलेले नाही आहेत म्हणून. आणि पुढं म्हणतो की पण पोलीस तपास घेत आहेत, कळेल आपल्याला लवकरच. प्रतापराव म्हणतात म्हणजे माझी शंका खरी होती तर, आणि हा अपघात नव्हता तर हा घातपातच होता, असं म्हटल्यानंतर अर्जुन सायली गप्पच बसतात. कारण आता हे
हे खरं पण असतं. प्रतापराव म्हणतात अरे कुठली हिंमत असते ना, नाही का. आणि कल्पनाताई म्हणतात हे बघा मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही. मी तुम्हाला आता परत सांगते, जोपर्यंत तो अपघात कोणी केला हे कळत नाही आहे ना, तोपर्यंत तुम्ही घरामध्येच राहायचं आहे, कळलं का तुम्हाला. आता अर्जुन म्हणत असतो अगं मम्मा. सायली म्हणते आई तुम्ही विनाकारण काळजी करताय, आम्हाला काही होणार नाही आहे. आणि अर्जुन म्हणतो हे बघ आणि मम्मा अगं आमचं इम्पॉर्टंट काम असेल तर मला बाहेर जावंच लागेल ना. कल्पनाताई म्हणतात अजिबात नाही. अरे उद्या काही भलतं असेल तर झालं म्हणजे मी स्वतःला ना माफ नाही करू शकणार. नाही म्हणूनच सांगते मी की मी तुम्हाला बाहेर जाण्याची परवानगी देणार नाही म्हणजे नाहीच म्हणून. आता अर्जुनला वाईट वाटत असताना इतक्यातच प्रिया येते आणि म्हणते की आई अगदी बरोबर बोलते म्हणून. आता सगळे प्रियाकडे बघायला लागतात. आता ही परस घेऊन निघाली असते पण ऐकते म्हणून थांबते. प्रिया म्हणते अर्जुन अरे तुझ्या कामामुळे तुझे खूप शत्रू झाले आहेत रे. आणि इतकं नाटक करत असते ना की बस. आणि म्हणते त्यातच कोणतरी तुझ्या जीवावर उठलं असणार आणि त्यामुळे बाहेरचं जर का काही काम असेल तर मी किंवा अश्विन करू ना आम्ही ते दोघं जण काम. आणि म्हणते की पण तुम्ही दोघं जण बाहेर न पडण्यातच शहाणपण आहे म्हणून. आता हे सायलीला कळत असते काय म्हणते ते. अर्जुन म्हणतो मग मी काय आता घरातच माझं ऑफिस सेट करायचं का. प्रिया म्हणते अरे ऑफिसची कामं तू घरून करू शकतोस की, आणि तुझ्या ज्या काही मीटिंग्स आहेत तर ते ऑनलाईन अटेंड करू शकतोस ना. अर्जुन म्हणतो आणि कोर्टाचं हिअरिंग का तेही ऑनलाईनच करू. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू का वाद घालतोयस रे. हे बघ तुझी बाकी सगळी कामं चैतन्य बघेल, तू फक्त घरामध्ये बसून काम करायचे, समजलं का. तुला अजिबात बाहेर जायचं नाही. सायली म्हणते आई अहो तुम्ही काय प्रियाचं ऐकताय. आणि सायली पुढे म्हणते देव ज्याच्या पाठीशी असतो ना त्याचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही म्हणून. आता प्रिया म्हणते की देवाने तुम्हाला एकदा वाचवलं होतं, परत जर का तुमच्यावरती हल्ला झाला तर एका क्षणात त्याचं नव्हतं होऊन बसायचं. आता हे प्रतापरावांना अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की तन्वी उगाच काहीतरी बोलू नकोस, गप्प बस. प्रिया म्हणते बाबा मी काळजीपोटी बोलते हो. अर्जुन आणि सायली या दोघांनी घराबाहेर न पडणं हेच आता सगळ्यांसाठी चांगलं असेल ना, बरोबर आहे ना, असं प्रिया म्हणायला लागते. आणि सायली पुढे म्हणते की ठीक आहे मग आम्ही घरातनं बाहेर पडू नये असं वाटतंय ना तुला. ठीक आहे आम्ही नाही बाहेर पडत. आणि आता हाक मारायला लागते विमलताई काल मी जीवन सन्मानाची यादी केली होती ना ती जरा घेऊन येता का. असं म्हणल्यानंतर विमल ती यादी घेऊन येते. आता बघा इथून पुढे ना सायली अर्जुनचा मास्टर प्लॅन सुरू झालाय. आता हिला जाणीवपूर्वक आता किराणा दुकानात पाठवतात सगळं वाणसामान आणण्यासाठी. आता ते सायलीला ती वाणसामानाची यादी मिळते. आता ती घेतल्यानंतर ती प्रियाला देते आणि म्हणते हे बघ प्रिया ही घे. तिचा हात पुढे करून अगदी तिच्या हातात सोपवते आणि म्हणते ही आपल्या वाणसामानाची यादी आहे, हे सगळं सामान तू आजच्या आजच घेऊन ये. असं म्हटल्यानंतर प्रिया हो म्हणते. प्रिया खूपच आनंदाने हो म्हणत असते. सायली म्हणते आणि हो आज तुला मदत करायला पिशव्या उचलायला मी नसेल तिथं. आणि म्हणते की विमलताई पिशव्या द्या ना. तर पिशव्या द्या म्हणलं तर विमलताई म्हणतात की हो आणते ना म्हणून. आणि लगेचच पिशव्या आणून देतात. आता सायली म्हणते हे घे हे पिशव्या आणि ही वाणसामानाची लिस्ट. आता हे सगळं सामान आजच्या आज आणि लवकरात लवकर घेऊन ये. आता प्रिया म्हणते हो आई येते म्हणून. आणि मुद्दामून प्रिया सायलीला म्हणत असते आणि ते सामान म्हणून. आणि आता तिथून निघून जाते. आता प्रिया गेल्यानंतर सायली बघा सायली मनाशीच म्हणते प्रियाला वाटलं असेल की तिला बाहेर पाठवून मी तिला मदत करते म्हणून, पण असं अजिबात नाही आहे. पण तिला कुठे माहिती आहे की तिला आत्ता बाहेर पाठवणं हा आमच्याच प्लॅनचा भाग आहे म्हणून असं सायली म्हणत असते. आता आपण पाहतोय पण दुसरा सीन तो म्हणजे सचिन आणि अस्मिताचा असा. सचिन कपाटामध्ये त्याचा बेल्ट शोधत असतो पण मिळत नाही. तो म्हणतो अस्मी माझा बेल्ट कुठे. अस्मिता म्हणते कपाटातच आहे. सचिन म्हणतो सापडत नाही आहे मला शोधून दे बरं. असं म्हणून तो तिच्या आवरावरी करत असतो. आता अस्मिता बाळाला म्हणते की मग आली म्हणून. आता बाळाला खाली ठेवते आणि आता कपाट उघडून त्याचा बेल्ट शोधायला लागते. सचिन म्हणतो मी कुठं चाललो हे तू विचारणार नाही आहेस, मी आता स्वतःचं काहीतरी काम करणार आहे असं सचिन एकटाच सांगत असतो. आपण अस्मिता त्याला उत्तर देत नाही. सचिन म्हणतो मी आता स्वतःचं काम करणार आहे त्यासाठीच प्रयत्न करतोय. आता इंटरव्ह्यू करणार आहे मी. आता इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केलं होतं तर आज मी एका इंटरव्ह्यूसाठीच चाललो आहे. नाही म्हणजे मी आता माझे पैसे कमवण्यासाठी ना मला काहीतरी हालचाल करायलाच हवी म्हणजे तोही प्रॉब्लेममध्ये येणार नाही आणि घरच्यांच्या समोर आपली मानही खाली जाणार नाही असं सचिन म्हणत असतो. पण अस्मिता काहीच उत्तर देत नाही. आणि आता तिला बेल्ट शोधताना कपाटातून तिच्या हातून एक ब्रीफकेस खाली पडते आणि त्यातून खूप सारे पैसे खाली पडतात. सचिन ओरडतो अरे आता काय खाली पडलोस तो. आणि इतका घाबरतो कारण तिथे खूप सारे पैसे असतात ना खाली पडलेले. आता अस्मी म्हणून पटकन तो सगळी कॅश उचलतो, भरकन त्याच्या त्या ब्रीफकेसमध्ये पैसे ठेवतो आणि इतकाच म्हणजे असा चापसतो
करतो ना की त्याला कळतच नाही. अस्मिता म्हणते की एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? सचिन घाबरून बोलतो ना, होते माझ्याकडे. अस्मिता म्हणते माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे निघत नव्हते म्हणून तू किती अस्वस्थ झाला होतास ना, हे पाहिले मी. आणि आता तुझ्याकडे तर अजिबातच पैसे नव्हते ना रे सचिन, मग ही कॅश कुठून आली तुझ्याकडे? आता सचिन बघा आकांतांडो करायला लगेच लागतो. अस्मिता म्हणते हे सगळं काय चाललंय? आता सचिन म्हणतो काय चाललंय म्हणजे मी काय चुकीच्या मार्गाने पैसे कमवलेत असं वाटतंय का तुला? का मी चोरी केली आहे? हां, अस्मितालाच उलट बोलायला लागतो. का मी बँकेत दरोडे घातलेत? बोल ना, असाच बोलायला लागतो. हे अस्मिता म्हणते अरे एवढे पैसे कुठून आले? एवढंच विचारले ना मी तुला म्हणून. आता सचिन बघा डोळे फिरवत असतो आणि म्हणतो की तुझं अकाउंट जेव्हा फ्रीज झालं होतं ना, तेव्हा मी आईबाबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांनीच मला पैसे दिलेत. आणि असं सगळ्यांकडे पैसे मागत राहायला नको म्हणून मी स्वतःची नोकरी, स्वतःचं काम शोधायचं ठरवलं आहे म्हणून. आणि म्हणतो की आता बेल्ट सापडले ना, दे मग इकडे. आणि म्हणतो उशीर होतोय मला म्हणून तिथून निघून जातो. आता सचिन गेल्यानंतर अस्मिता म्हणते सचिन खरं बोलतोय की खोटं काहीच कळत नाही आहे मला. आणि पुढे म्हणते की आणि त्याच्या आईवडिलांकडे पण एवढी कॅश नसतेच कधी, मग हे पैसे आले कुठून याच्याकडे? असा अस्मिता विचार करायला लागते. आता आपण पाहतोय पुढचा सीन, तो म्हणजे प्रियाचा. आता ही प्रिया निघालेली असते गाडीमध्ये. आता इतक्यातच कल्पनाताई तिला फोन करतात आणि म्हणतात की हां तन्वी, अगं दुकानामध्ये पोचलीस ना तू? तर प्रिया म्हणते नाही आई मी जाईन, हां माझी 1-2 कामे आहेत, मग मी तिकडे जाते. हां, आता कल्पनाताई म्हणतात अगो तन्वी तुला जी काही सामानाची यादी दिली ना तर ती खूप अर्जंट आहे गं. आणि म्हणते आणि कल्पनाताई म्हणतात ती ताबडतोब तू घेऊन ये आणि हे बघ तुझी जी काही कामं असते ना ते तू नंतर कर आणि लगेचच घरी निघून ये प्लीज. आणि म्हणतात की आणि हे बघ पोचल्या ना तिथून ना मला फोन कर आणि तिथून आहे ना त्या दुकानदाराला फोन दे, मला ना त्या दुकानदाराशी बोलायचं आहे. आता प्रिया म्हणते हो ठीक आहे. प्रिया खूप वैतागून बोलत असते. कल्पनाताई म्हणतात आणि हो इव्हन तू दुकानामध्ये पोचायला पण हवं होतं. नाही म्हणजे माझा अंदाज तर तोच होता की तू आता दुकानात पोचली असशील म्हणून मी तुला फोन केला ना. प्रिया म्हणते आई मी पोचते आणि तुला कॉल लावून देते, ठीक आहे का? कल्पनाताई म्हणतात हो पण ठीक आहे पण लवकर जा हां. आणि फोन ठेवतात. प्रिया म्हणत असते की काय कटकट आहे, घरचीच कामं करत बसले तर पैशाचा बंदोबस्त मी कधी करू? आता इकडे अर्जुन म्हणत असतो फॅन्टॅस्टिक मामा, तू ना तिला अशीच फोन करत राहा आणि तिला त्रास देत राहा आणि अपडेट पण घेत राहा. प्रतापराव म्हणतात अर्जुन तुम्ही हे सगळं आम्हाला का करायला सांगताय ना, आम्हाला हे तर माहिती नाही आहे पण आमचा तुमच्यावरती ना पूर्ण विश्वास आहे. आणि खरं सांगू का तन्वीने आजपर्यंत आपल्याला जो काही त्रास दिला आहे ना तो व्याजासकट परत घ्यायला ना खूप मजा येते असं म्हणून कल्पनाताई प्रतापराव हसत असतात. आता बघा आता सायली त्या इशारा करते अर्जुनला. अर्जुन म्हणतो मी आलोच हां म्हणून. आणि आता तिथून निघून जातो. अर्जुन तयार होण्यासाठी निघून जातो. आता अर्जुन तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतोय की इकडे प्रियाने किराणा सामान सगळं घेतलेलं असतं आणि ते आता वाहन सामान सगळं गाडीत ठेवत असते. आता बघा गाडीत सगळं किराणा सामान ठेवल्यानंतर ती एकतर वैतागलेली असते हे सगळं सामान घेऊन. आता इतक्यातच ना तिला कल्पनाताईंचा पुन्हा फोन येतो. आता प्रिया फोन उचलते आणि म्हणते की हॅलो आगाई हो सामान घेतलंय मी सगळं सामान, तू नको काळजी करूस. आणि हे बघा तू परत कॉल करत राहिलीस तर मला जास्त वेळ नाही का लागणार कॉल करायला घरी यायला, मी लवकर येते हां, तू काळजी नको करूस. आणि फोन ठेवते आणि मग ती या कल्पीला पण काही उद्योग नाही आहे असं वागते जसं काही वाहन सामान जर का घरी मिळालं नाही तर उपाशी मरणार आहेत सगळे म्हणून. असं म्हणून आता पिशव्या गाडीत ठेवून प्रिया काय करत असते, गाडीत बसायलाच लागलेली असते. इतक्यातच तिला आवाज ऐकायला येतो. एक ड्राईव्ह असतो आणि साहेब करून खूप रडत असतो. आणि आता प्रिया हे सगळं पाहते ना आणि प्रेक्षकांना हाच आहे अर्जुन आणि सायलीचा मास्टर प्लॅन. आता तो माणूस म्हणत असतो मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही साहेब. त्याचे साहेब म्हणत असतात विनोद दादा मी एवढंच काही केलेलं नाही आहे तुमच्यासाठी. तो ड्रायव्हर म्हणतो साहेब माझ्या आईचा 7 लाख खर्च हे ऐकल्यानंतर ना मी खरंच खूप घाबरून गेलो होतो आणि मी कुठून आणणार होतो एवढे पैसे, असं तो ड्रायव्हर बोलत असतो. हात जोडून त्या मालकासमोर उभा असतो आणि ड्रायव्हर म्हणतो आता तुम्ही म्हणताय की तुम्ही इतका मोठा खर्च कराल, अहो तुमच्यासारखा देव माणूस या जगात भेटणार नाही हो. आणि सगळं प्रियाना लांबून ऐकत असते आणि सगळं बघत असते. आता तो मालक म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं नाही की मी तुमच्या आईला माझ्या आईसारखं मानतो, मग मी माझ्या आईसाठी एवढासा खर्च नाही का करू शकत, असं तो मालक म्हणत असतो. आणि प्रियाना इतकं काळजीपूर्वक हे सगळं बघत असते. आता तो माणूस काय करतो की त्याच्या कारच्या वरती ना एक ब्रीफकेस असते आणि त्याच्यामध्ये खूप कॅश असते. आता त्यातले काही पैसे तो घेतो आणि त्या ड्रायव्हरला देतो. आता प्रियाची तर नजरच फिरते ना त्या पैशाकडे बघून, बापरे ब्रीफकेस भरून अशी नोटांची बंडलं. प्रियाला तर काही सुधरतच नाही. आता तो काय करतो की त्या ड्रायव्हरला
10 लाख रुपये देतो. प्रिया सगळं बघत असते आणि ड्रायव्हरच्या हातात 10 लाख रुपये देऊन तो मालक म्हणत असतो की तुमच्या आईची सर्जरी इतक्या पैशांमध्ये होईलच, त्याच्यानंतर औषधांसाठी अजून पैसे लागतील, तेव्हा माझ्याकडे हक्काने पैसे मागा, पण आई वेळेमध्ये बरी झालीच पाहिजे. आता असं म्हणत असतो आणि हे सगळं प्रिया पाहत असते. इतक्यातच आपल्याला दाखवलं इकडे सायली म्हणत असते, आई बाबा आम्ही नक्की काय करतोय आणि आमच्या बाबतीत तुम्हाला काळजी वाटणं हे सगळं स्वाभाविकच आहे, पण आमच्यावरती ना विश्वास ठेवा, आम्ही जे करतोय ना ते अतिशय योग्य करतोय आणि त्यासाठीच ना आम्हाला ना बाहेर पडावं लागतंय. कल्पनाताई म्हणत असतात, नको ना अगं, उगाच तुम्ही ना बाहेर पडू नका बरं, माझ्या जीवाला उगाच घोर राहिली म्हणून. प्रिया म्हणते, आई अहो तितकी महत्त्वाची गोष्ट नसती ना तर मी काही बोलले पण नसते, पण आज बाहेर जावंच लागणार आहे आणि आम्ही तुमच्या संपर्कात राहू ना सतत. हे बघा मी तुम्हाला फोन करीन, मेसेज करीन सतत, तुम्ही काळजी करू नका. प्रतापराव म्हणतात, सायली तुला एक गोष्ट खरं सांगू का, मलाही असंच वाटते की तुम्ही या परिस्थितीमध्ये बाहेर जायला नको आहे म्हणून. सायली म्हणत असते, बाबा फक्त आजचा दिवस हो प्लीज, आज ना खरंच खूप महत्त्वाचं काम आहे बाबा, म्हणून जावं लागणार आहे मला, नाहीतर आजपर्यंत तुम्ही मला इतकी साथ दिलीत ना, मग आता थोडक्यासाठी अडवू नकात ना प्लीज बाबा. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, ठीक आहे खरं तर मला आवडत नाही आहे, पण जातो मी बाहेर, पण ऐका लवकर बाहेर या, लवकर घरी या. आणि कल्पनाताई म्हणतात, आणि हो मला सतत मेसेज करत राहा आणि मी जर का फोन केला ना तर तो फोन उचलायचा, ठीक आहे. आता प्रतापराव सुद्धा म्हणत असतात की करेक्ट आहे म्हणून. सायली म्हणते, हो आई मी तसंच करतो. आणि आता बघा ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतो. उद्याच्या भागामध्ये ना एक मास्टर स्ट्रोक आपण पाहणार आहोत. आता ते ड्रायव्हर आणि ते साहेब असतात ना, ते दोघंजण बोलत असतात. आता तो मुलगा जो आहे ना तो खूप श्रीमंत असतो ना, जो अर्जुननेच पाठवलेला असतो, हे आपल्याला नंतर कळणारच आहे, म्हणजे उद्याच्या भागामध्ये. तो मुलगा म्हणत असतो की हे बघा माझ्याकडे इतका पैसा आहे ना, किंवा इतका पैसा खर्च करायला माझ्याकडे जवळची व्यक्तीच नाही हो, मी कोणावर पैसे खर्च करणार. आणि प्रिया म्हणत असते की खरंच त्याच्याकडे इतके पैसे आहेत, न मोजता येणारे ह्याच्याकडे जर का संपत्ती असेल ना तर ही वायाच नको जायला, म्हणून अक्षरशः गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवते. आणि आता त्या मुलाला एका कॅफेमध्ये जाऊन भेटते आणि तो म्हणत असतो की तुझ्या काळजी घेणार घरी कोणीच नाही आहे का रे. तर प्रिया म्हणत असते, माझे आई बाबा आहेत पण त्यांना ना कॅन्सर झालेला आहे. आणि अर्जुन आणि सायली एका रेस्टॉरंटमध्ये थांबून हे सगळं जण रेकॉर्ड करत असतात आणि प्रिया थाप मारत असते की बाबांना माझ्या गेल्या वर्षीच स्ट्रेसमुळे पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. आणि अर्जुन हे सगळं रेकॉर्ड करतो आणि म्हणतो की जितकं नाटक करायचं आहे ना तितकं नाटक करून घे प्रिया, हे सगळं जे काही तो नाटक करते ना ते करतो, कारण याच्यामध्ये ना आमचाच फायदा आहे असं म्हणत असते. आणि अर्जुन आता म्हणत असतो की आपल्या आदिराज नावाच्या ट्रॅपमध्ये प्रिया बरोबर अडकली म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही हे सगळं रेकॉर्डिंग तिथं करत असतात आणि आपल्याला हे उद्याच्या भागात दाखवलेलं आहे. तर उद्याचा भागसुद्धा एवढाच दाखवलं. तर प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवीन आणि छान रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर.